नमस्कार. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे आपली लाडकी एसटी. तिच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि विषय थोडासा खिशाला चटका देणारा आहे. ऐन सुट्ट्यांमध्येच एसटी महामंडळाने एक भाडेवाढ जाहीर केली आहे. तर नेमकं काय आहे हे प्रकरण? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. उन्हाळ्याची सुट्टी लागलीये आणि लगेच डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, गावची वाट. फिरायला जायचे प्लॅन्स किंवा मग तीर्थयात्रा. एसटीच्या लाल डब्यातून खिडकीबाहेर बघत केलेला तो प्रवास, तो थंडगार वारा, आहा, सगळं आठवतंय ना? पण यावर्षी प्रवासाचं तिकीट काढायच्या आधी जरा थांबा, कारण एक मोठा बदल झालाय. अगदी बरोबर ऐकलंय. यावर्षी आपला एसटीचा प्रवास थोडा महाग होणार आहे. हो, कारण महाराष्ट्र राज्य मार्ग वाहक परिवहन मंडळ म्हणजे आपलं MSRTC यांनी एक हंगामी म्हणजे सीझनल भाडेवाढ लागू केली आहे. आणि याचा सरळ सरळ परिणाम आपल्या तिकीट दरांवर होणार आहे. बरं, मग प्रश्न पडतो की ही भाडेवाढ नक्की किती आहे आणि कशी लागू होणार? चला जरा खोलात जाऊन बघूया. तर बघा, जे काही आपलं मूळ तिकीट आहे त्याच्यावर सरळ सरळ 10% वाढ केली आहे. ही एक हंगामी वाढ आहे. एसटी महामंडळाचं म्हणणं असं आहे की सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढते, मागणी वाढते, म्हणून मग ही तात्पुरती वाढ करणं गरजेचं होतं. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. या 10% वाढीसोबतच प्रत्येक तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार म्हणजेच क्लीनलीनेस सरचार्ज म्हणून वेगळे द्यावे लागणार आहेत. म्हणजे काय, तर खिशाला आणखी थोडा भार बसणार. आता इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे काही महिन्यांपूर्वीच एसटीने एकदा भाडेवाढ केली होती आणि आता ती झाली नाही तोच ही नवीन हंगामी दरवाढ आलीये. म्हणजे डबल फटकाच म्हणायचा. आणि हो, ही दरवाढ 15 एप्रिलला सुरू झालीये आणि 15 जूनपर्यंत असणार आहे. त्यामुळे या काळात प्रवास करणार असाल तर हे लक्षात ठेवा. पण प्रश्न हा पडतोच की एसटी महामंडळाला अचानक ही भाडेवाढ करण्याची गरज का पडली? त्यांच्या बाजूने काय कारणं दिली जात आहेत? चला त्यांची बाजू पण समजून घेऊया. तर महामंडळाचं म्हणणं असं आहे की एकतर इंधनाचे दर वाढले आहेत, पेट्रोल डिझेल महाग झालंय, मग गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्चही वाढलाय, त्यात सुट्ट्यांमध्ये गर्दी इतकी वाढते की त्याचं व्यवस्थापन करायला जास्त खर्च येतो. आणि हो, अजून एक कारण दिलंय त्यांनी की गेल्या वर्षी दिवाळीत भाडेवाढ केली नव्हती, त्यामुळे जे नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी सुद्धा ही वाढ गरजेची आहे. ठीक आहे, ही झाली महामंडळाची बाजू, त्यांचे मुद्दे. पण या सगळ्याचा थेट परिणाम कोणावर होतोय? तर आपल्यासारख्या सामान्य प्रवाशांवर. मग त्यांच्यासाठी या दरवाढीचा अर्थ काय? त्यांना काय वाटतंय? सगळ्यात जास्त फटका बसतोय तो लांबच्या प्रवासाला जाणाऱ्यांना आणि जे कुटुंबासोबत प्रवास करतात त्यांना. विचार कर, घरातली 4-5 माणसं एकत्र गावाला निघाली तर तिकिटाचा वाढलेला खर्च त्यांच्या महिन्याच्या बजेटवर किती परिणाम करत असेल, नाही का? म्हणजे बघा, इथे एक सरळ सरळ संघर्ष दिसतोय. एका बाजूला आहे महामंडळाची आर्थिक गणितं, त्यांच्या गरजा, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रवाशांच्या खिशावर पडणारा भार. आणि त्यातही नुकतीच एक दरवाढ सहन केल्यानंतर लगेच ही दुसरी वाढ आल्यामुळे ती प्रवाशांना जास्तच जळ जातीये. आणि या सगळ्यातनं एक खूप स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न समोर येतोय. तो म्हणजे, ठीक आहे, भाडं तर वाढवलं, पण त्या पैशांच्या बदल्यात ज्या सोयीसुविधा मिळायला हव्यात त्यांचं काय? हा प्रश्न आता प्रवासी मोठ्याने विचारू लागले आहेत. बसमधली स्वच्छता, गाडी वेळेवर सुटेल की नाही याची खात्री आणि प्रवासात मिळणारा आराम. अहो, या तक्रारी काही अच्छा नेत्या वर्षानुवर्ष आहेत. पण आता प्रवासी म्हणतायत की आम्ही जास्त पैसे देतोय, मग निदान या बेसिक गोष्टींमध्ये तरी काही सुधारणा दिसायला हवी की नको? आणि म्हणूनच शेवटी प्रवाशांच्या मनात एकच प्रश्न आहे, जो अगदी योग्य आहे. भाडं तर वाढलं, पण सुविधा कुठे आहेत? जास्त पैसे देऊन चांगल्या सेवेची अपेक्षा करणं यात काही चूक आहे का? या भाडेवाढीमुळे हाच जुना प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?